मैत्रिणींनो, तर आजचा व्लॉग जरा लेटच स्टार्ट करते कारण आता वाजलेले आहेत 10 आणि आजच्या व्लॉगचं विशेष असं आहे की मी उद्यापासून गुरुचरित्र पारायण सुरू करणार आहे आणि पारायणाबद्दल माझ्याही मैत्रिणींना माहिती द्यावी यासाठीच आजचा हा व्हिडिओ शूट करतेय। पारायणाची माहिती देण्यासाठी म्हणजे मी खूप मोठी नाहीये, बट याआधी मी एक पारायण केलं, छान अनुभव आला आणि त्यामुळेच आता दुसऱ्यांदा पारायण करण्याचा योग आलेला आहे आणि म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत शेअर पण करायला हवं। तर उद्यापासून मी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करणार आहे। तर आदल्या दिवसाची जी तयारी आहे, मी कसं कसं केलं ते सगळं तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये दाखवेल आणि उद्याची तयारी कशी करणार आहे आज ते पण तुम्हाला दाखवेल। नमस्कार मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायणासाठी सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते म्हणजे दत्त महाराजांचा फोटो व स्वामी महाराजांचा फोटो। त्यानंतर मी घेतलेली आहे नैवेद्यासाठी ही सुंदर अशी छोटीशी प्लेट जी खूप महत्त्वाची आहे। नैवेद्यासाठी आपल्या रेग्युलर घरात वापरल्या जाणाऱ्या प्लेट मी घेत नाही, सो ह्या प्लेटमध्ये मी नैवेद्य दाखवते। त्यानंतर पुन्हा महत्त्वाचं म्हणजे अखंड दीप लागतो आपल्याला। तर अखंड दिवा हा का लागतो? 7 दिवसाचं आपलं पारायण असतं, संकल्प केलेला असतो, त्यामुळे अखंड दिवा आपल्या पारायणाच्या पोथीजवळ असणं फार महत्त्वाचं आहे। सो म्हणून मी हा क्रिस्टल दिवा घेतला। त्यानंतर सुंदर अशी ही बॅग आहे ज्यात मी गुरुचरित्र पारायण जे आहे तो ग्रंथ ठेवत असते। तर ही बॅग मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर गुरुचरित्र पारायण हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याची काळजीही तितकीच घ्यायची आहे। सो अशी सेपरेट अशी बॅग आपल्याला घ्यायची आहे आणि हा जो ग्रंथ आहे हा स्वामींच्या केंद्रात तुम्हाला कुठेही मिळून जाईल। तर हा जो ग्रंथ आहे हा मी दिंडोरीवरून आणलेला आहे, गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ। तर त्यानंतर पारायणासाठी आपल्याला ऑरेंज किंवा येल्लो कलरचं कापड जे आहे, जे आसनावरती आपण घेतो तर ते येल्लो किंवा ऑरेंजच असावं। दत्त महाराजांचा आणि स्वामींचा सगळ्यात महत्त्वाचा कलर जो आहे तो पिवळा आणि ऑरेंज आहे। सो त्यामुळे ऑरेंज कलरचा जो वस्त्र आहे ती मी खाली जे माझे 2 पाट मांडलेले आहेत, माझ्याकडे मोठा चौरंग नाही, सो म्हणून मांडणी मी अशी केलेली आहे। तर खाली 2 पाट मांडलेले आहे आणि त्यावर चौरंग ठेवलेला आहे कारण स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती 11 इंचाची आहे, त्या मूर्तीला जागा पण लागते तितकीच। आणि फोटो जो आहे दत्तांचा तर ते दोघं एका चौरंगावर झाले नसते, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। सो येल्लो कलरचं जे मटेरियल आहे ते मी नवीन घेतलेलं आहे। ही जी मांडणी आहे मी आदल्या दिवशीच सगळं करून घेते कारण मग दुसऱ्या दिवशी आपल्याला पहाटे 3 वाजता उठून गुरुचरित्र पारायणाच्या वाचनाला सुरुवात करायची असते। सो जास्त वेळ लागतो आणि 6 वाजेपर्यंत मला सगळं आटपायचं असतं। सो त्यामुळे आदल्या दिवशीच मी मांडणी करून घेते, आदल्या दिवशी ही मांडणी केली तरी चालतं। तर व्यवस्थित असं परफेक्ट मला लागतं, तुम्हाला माहिती आहे माझे सगळे पूजेचे व्हिडिओ तुम्ही बघत आलेला आहात। तर परफेक्शनसाठी व्यवस्थित असं आपल्याला लावणं पण गरजेचं आहे। मांडणी तितकी प्रॉपर झाली तरच मला ते आवडतं आणि मला सॅटिस्फॅक्शन मिळतं। सो त्यामुळे सगळ्यात आधी व्यवस्थित मी ते पिवळा कापड जो होता तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती मी देवघरातून आणून इथे ठेवलेली आहे। सो हा जो ड्रेस आहे हा काल वेअर केलेला स्वामींना, तर रोज स्वामींसाठी वेगवेगळे वस्त्र मी वेअर करवणार आहे। सो हे वस्त्र काढून घेतलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांचा फोटो, कारण गुरुचरित्राचं पारायण आहे दत्त महाराजांचं आहे, त्यामुळे दत्त महाराजांचा फोटो आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतलेले आहे, त्यावर मी कळस जो आहे तो स्थापन करणार आहे। कळसात पाणी घ्यायचं आहे, 1 रुपया, फुलं आणि हळदी कुंकू वाहून आणि सुपारी तुम्हाला हे सगळं कळशामध्ये टाकायचं आहे आणि नंतर कळशाची मांडणी करायची आहे। तर अशा पद्धतीने मी कळस ठेवलेला आहे। त्यानंतर हे जे पाट आहे हे मी मिशोवरून मागवलेलं आहे, याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल। हे खास गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे त्यासाठी मी मागवलेलं आहे आणि ग्रंथ जो आहे तो असाच पाटावर ठेवला जायला हवा आणि अशाच पॅकिंग करून मी हा एक ग्रंथ ठेवते जेणेकरून कोणाची नजर त्या ग्रंथावर पडायला नको। वाचन झालं की लगेच आपल्याला तसं ठेवायचं असतं पॅक करून। त्यानंतर हा क्रिस्टल दिवा, हे दिवे मला खूप आवडतात, माझ्याकडे ऑलरेडी राऊंडमध्ये एक आहे आणि हा क्रिस्टल दिवा जो आहे मी शॉपमधून घेतलेला आहे, ऑनलाईन तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळून जाईल। तर अखंड दिवा हा मला लागणार होता, सो मी नवीन आणला आणि दिवायला कधीही
विदाऊट प्लेट ठेवायचा नसतो, त्यामुळे मी प्लेट ठेवलेली आहे। त्यानंतर ह्या सुंदर अशा समया ज्या आहेत ह्या स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मी घेतलेल्या आहेत। इतक्या सुंदर हेवी क्वालिटीच्या, अतिशय चांगल्या क्वालिटीचं ब्रास यांचं आहे वापरलेलं समयांचं। तर मला ह्या खूप आवडल्या, तर मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून ह्या ऑर्डर केलेल्या। त्यानंतर आपण धूप वगैरे लावतो, त्यासाठी धूपदाणी ठेवलेली आहे। त्यानंतर मग एक छोटासा दिवा ठेवलेला आहे आणि छोटा कळस घेतलेला आहे। संकल्प सोडण्यासाठी पाणी लागतं, सो त्यामुळे। त्यानंतर मग मी घेतलेला आहे अत्तर, त्यानंतर हे धूप घेतलं आहे, कस्तुरी धूप घेतलेला आहे। नंतर पुन्हा मी हा स्वामी गंध घेतलेला आहे, श्वेत सुगंध चंदन। तर चंदनाचा हा गंध आहे, खूप सुंदर स्मेल आहे त्याचा, सो हा एक गंध मी घेतला आहे। त्यानंतर हिना अत्तर आपल्या स्वामींचं आवडतं, तर हिना अत्तर घेतलेलं आहे। त्यानंतर केसर हिना अगरबत्ती ही घेतलेली आहे स्वामींसाठी, हे सुद्धा मी सगळं स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलं आहे। त्यानंतर मनोहर हे चंदन आहे, पिवळ्या कलरचं चंदन घेतलेलं आहे दत्तांच्या फोटोला स्वामींसाठी। त्यानंतर मग स्वामी वस्त्र वगैरे 2 दिवसाचे जे वस्त्र आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे। पहिल्या दिवशी पिवळ्या कलरचं वस्त्र मी स्वामींना वेअर करवणार आहे, तर हे जे वस्त्र ताटात आहेत हे पण मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेले आहेत। त्यानंतर ताट वगैरे सगळं मांडणी झाल्यानंतर तर मला डेकोरेशन हे प्रत्येक वेळी प्रत्येक पूजेला लागत असतं, मग मला पूजा माझी प्रसन्न वाटते। सो त्यामुळे ह्या येल्लो माळा ज्या मी मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी घेतलेल्या, तर या येल्लो माळा ज्या आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत। येल्लो ऑरेंज हे कसं स्वामी दत्तांचे साईबाबांचे कलर्स आहेत, सो त्यामुळे सगळे येल्लो ऑरेंजच घेतलं मी आणि खूप सुंदर वाटत होतं। त्याचं जे आउटकम आहे खूप छान आलेलं, सगळ्यांना पूजेची मांडणी खूप आवडली, खूप अशा कॉम्प्लिमेंट्स आल्या, बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण छान छान आलेल्या आहेत। तर अशी मांडणी तुम्हीही करा, अजून तुमची पूजा छान होईल, तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि एक वेगळंच समाधानही वाटतं। सो अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे। या 6 माळा येतात, 6 माळा मी पूर्ण लावून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मग मी एक मिशोवरून तोरण मागवलेलं, तर 2चा कॉम्बो होता। सो एक जे आहे ते मंदिरात लावलेलं आहे, सो म्हणून दुसरं जे आहे त्यात पण येल्लो कलर होता, रेड कलर, तो पण लावला मग तोरण। आणि ही जी प्लेट आहे, ह्या ब्रासच्या 4 प्लेट्स मी मिशोवरून मागवलेल्या आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। अशा पद्धतीने हे झालं माझं मांडणी। त्यानंतर मग समयांसाठी हे 2 आसनं घेतलेले आहेत, हे पण मिशोवरचेच आहेत, याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर समया ज्या आहेत दोघं आजूबाजूने लावणार आहे। ऑरेंजवर ऑरेंज किंवा रेड ठेवलं असतं तर ते इतकं छान वाटलं नसतं, सो म्हणून येल्लो कलर मेन आहे, तर येल्लोच ठेवलेले आहे, जेणेकरून ते ऑरेंजवर अतिशय छान पद्धतीने उठून दिसेल। आणि ह्या छोट्या छोट्या मांडण्या ज्या आहेत ह्या पूजेमध्ये फार महत्त्वाच्या आहेत, तर तुमची मांडणी जी आहे ती छान दिसते, जर तुम्हाला माझ्यासारखी करायची असेल तर। त्यानंतर मग असं सगळं झालं आणि पहाटे मग मी 3:30ला उठले, सगळं आवरत मला 3:45 झाले, केस वगैरे धुतले आणि मग 4 वाजेला मी वाचनासाठी बसलेली आहे। तुम्ही बघू शकता तिकडे किती प्रसन्न, किती सुंदर वाटतंय आणि त्यातलं त्यात मी पहाटे हे सगळं वाचन करणार आहे माझ्या स्टुडिओमध्ये, तर खूपच छान आणि पॉझिटिव्ह वाटत होतं। तर सगळ्यात आधी दीप प्रज्वलनाने आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करत असतो, तर त्यामुळे अखंड दीप जो आहे तो मी प्रज्वलित केलेला आहे। त्यानंतर समया लावलेल्या आहेत, त्यानंतर अगरबत्ती धूप दीप लावणार आहे आणि मग मी संकल्प केल्यानंतर आजच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे। तर अशा पद्धतीने अगरबत्तीही लावून घेतलेली आहे। केसर हिना अगरबत्ती आहे, ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडे मिळेल। त्यानंतर मग स्वामींना छान असे हे पिवळे वस्त्र, हे वस्त्र स्वामींना खूप सुंदर दिसतं आणि आजच्या या पिवळ्या थीमवर तर अतिशय परफेक्ट जात होतं। स्वामींसाठी मी एक हे लोटी भांड पण घेतलेलं आहे, तर त्या लोटी भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि हेच पाणी नंतर आपण तीर्थ म्हणून प्यायचे आहे। हे पाणी रोज ग्रंथ वाचनाच्या आधी आपल्याला बदलायचं आहे, सो त्यासाठी हे पण मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेलं आहे। तर त्यानंतर स्वामींना छान असा हा ड्रेस घातलेला आहे, नंतर मग ती कंता टोपीसुद्धा घातलेली आहे। नंतर ही रुद्राक्ष माळ जी मी मिशोवरून मागवलेली आहे ती वेअर केलेली आहे स्वामींनी। आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग मी फुलं वगैरे ठेवले, कारण सकाळी मग खूप धावपळ होते, मग आरामात व्यवस्थित फुलं वगैरे लावते मी। आधी ग्रंथ वाचून घेतलेला आहे।
तर त्यानंतर मग एक तांदळाची रास करून त्यावर गणपती बाप्पांना ठेवलेलं आहे. गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. कुठल्याही पूजेत बाप्पांचं पहिलं पूजन असतं. बाप्पांना फार महत्त्व आहे, त्यामुळे बाप्पांना ठेवलं आहे. तुम्ही सुपारीही ठेवू शकतात. तर गणेश जयंतीच्या दिवशी मी पारायणाला सुरुवात केलेली आहे, म्हणून बाप्पांची मूर्तीच मी इथे ठेवलेली आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. गोमूत्र तुम्ही बघू शकतात, गोमूत्र ही माझ्या जवळच आहे. तर त्याआधी मग गोमूत्र पण मी शिंपडून घेतलेलं आहे. पूजेमध्ये कुठं काही ज्या वस्तू वापरल्या कुठून आलेल्या असतात त्या आपल्याला कळत नाही म्हणून. आणि मग मी पारायणाला संकल्प केल्यानंतर सुरुवात केली. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी माझं पारायण जे आहे ते वाचून झालेलं आहे. अध्याय जे आहेत पहिल्या दिवसाचे सगळं वाचन झालं. आणि नंतर अशी ही प्रसन्न सकाळ तुम्ही बघू शकता. तिथे 7 वाजलेले आहेत. अतिशय छान असं सूर्याची किरणं सकाळचे माझ्या गॅसवर येतात, किचन ओट्यावर येतात. खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं असं पहाटे उठून जेव्हा आपण पूजा करतो. तर बघू शकतात अशा पद्धतीने माझ्या घरात सूर्यप्रकाश येतो. आणि छान असा रीलही मी तर संकल्प करताना किंवा ग्रंथ वाचताना मी तुम्हाला मुद्दामच दाखवलं नाही, कारण त्या पर्सनल गोष्टी आहेत. सो इतकंही जास्त मला दाखवायला आवडत नाही. सो त्यामुळे मग मी ते स्किप केलं आणि त्या गोष्टीचा व्हिडिओ करून पुन्हा बंद करणं, मग उठबस करण्यापेक्षा मग मी केलंच नाही. हे गाईज, आत्ताच माझा गुरुचरित्राचा डे 1 जो आहे तो सक्सेसफुली पार पडलेला आहे. 1 ते 9 अध्याय आजच्या वाचनासाठी होते आणि ते माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 7. तर माझं सगळं रेडी झालेलं आहे. सो छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. मी आज येल्लो साडी घातलेली, अगदी सिंपल असा लुक आहे. तर आता ब्लॉग कंटिन्यू करते. पुढे मी काय काय पूजा करणार आहे आणि पारायणाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहेत, पण ते पण तुम्ही नक्की बघा. चला तर मग भेटूयात. तर दिवसाची सुरुवात पूजेने झाली, तर आता कामांची सुरुवात चहाने करूयात. सो म्हणून चहा माझा खूप आवडता विषय आहे. सो त्यामुळेच मी सकाळी उठल्या चहा घेते. ग्रंथवाचनाच्या आधीसुद्धा मी चहा घेतलेला आणि आत्ता पण मी चहा घेते. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आज आहे माझा पारायणाचा डे 1 आणि आज मी 1 ते 9 अध्यायांचं वाचन केलेलं आहे. खूप छान. सकाळी 3 वाजेला उठून मस्त सगळं वाचन वगैरे झालेलं आहे. खूप फ्रेश वाटतंय आणि छानही वाटतंय. पॉझिटिव्हिटी आलेली आहे सगळ्या घरात पारायणामुळे. तर मी आता तुम्हाला पारायणाची मांडणी कशी केलेली ते दाखवते. चला तर मग आपण जाऊयात. मी माझ्या स्टुडिओ रूममध्ये पारायणाची मांडणी केलेली आहे, कारण इकडे किचन वगैरे येणं जाणं कोणीही येत असतं. सो त्यामुळे मग मी इकडे मांडणी केली, जेणेकरून डिस्टर्ब नसेल आणि कुणाचं येणं जाणं जास्त नसेल. तर बघू शकतात अशा पद्धतीने मी पारायणाची मांडणी केलेली आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, दुपारी मी बघितलं 1 ते 12:30 नंतर मी जेव्हा आली रूममध्ये तेव्हा बघितलं तर बरोबर 3 असे छोटे छोटे फुलं माझ्या या अखंड दीपमध्ये जी वात होती त्या वातीमध्ये 3 फुलं झालेले. तर मला खूप आवडलं. बहुतेक ते ब्रह्म विष्णू महेश तर नसावेत, दत्तांचा अवतार. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी व्हिडिओ काढून घेतलेला आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर मला नक्की सांगा कशामुळे ते आलं आणि काय असतं. तर मला वाटलं काहीतरी नवीन, सो म्हणून मग मी ते शूट करून घेतलं, जेणेकरून मग तुम्हाला दाखवू शकेल आणि तुमचं काय मत पडतं ते मला नक्कीच सांगा. तर अशी ही सुंदर अशी मांडणी, गजरे मस्त मी लावलेले आहेत. मला सेपरेट माळ नाही आवडत, तर मी गजरे असे लावते. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे पारायणाचा डे 2. तर डे 1 आणि डे 2 आणि पारायणाच्या आदल्या दिवसाची जी मांडणी आहे जी मी केली, तर हे सगळं तुम्हाला एकाच व्लॉगमध्ये बघायला मिळालं. ऑलरेडी तुम्ही डे 1चा मांडणीचा सुरुवातीच्या क्लिप्स बघितल्याच असतील. तर आज आहे डे 2 आणि मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करते, कारण बरंच ते थकायला झालं होतं मला. आज थोडं संडेचं खूप कामही होतं आणि त्यामुळे. तर आज मी छान स्वामींना असं पर्पल कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे. त्यानंतर मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात आणि तुम्हालाही दाखवूया.
तर पारायणाचे 7 दिवस आहेत. रोज रोज काहीतरी विशेष दाखवायला माझ्याकडे जर नसलं तर मग मी 2 किंवा 3 दिवसाचा व्लॉग एकत्र बनवेल. म्हणजे मी कुठल्या दिवशी काय केलं याचे शॉर्ट अपडेट्स तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्हालाही कळेल. तर चला मी तुम्हाला आजची मांडणी दाखवते. तर पारायणात मी 7 दिवसाच्या 7 वेगवेगळ्या साड्या वेअर करत असते. पिवळ्या कलरच्या, पिवळा कलरच मोस्टली वेअर करतात. ऑरेंज पण चालू शकतो, बट मला पूर्णपणे माहीत नाहीये. तर मी येल्लो किंवा मँगो कलर असे वेअर करते. तर आज सेकंड डेला मी ही सुंदर अशी छान जॉर्जेटची साडी वेअर केलेली आहे, जिला स्काय ब्लू कलरचं ब्लाऊज आणि कॉम्बिनेशन स्काय ब्लू आहे. तर पारायणासाठी कंपल्सरी तुम्हाला टिकली लावायची आहे, साडी वेअर करायची आहे आणि बांगड्या आणि मंगळसूत्र हे महत्त्वाचं आहे. कारण सौभाग्यवती बाई जे लेडीज जे आहे जे वेअर करते, तर सौभाग्याचं सगळं तुम्ही पारायणासाठी वेअर केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळी साडी. जर तुमच्याकडे 7 दिवसाच्या 7 पिवळ्या साड्या नसतील तर तुम्ही एकच साडी 7 दिवस नेसू शकतात. पारायणाला वाचून पुन्हा धुवून मग वाळवून पुन्हा दुसऱ्या दिवशी ती असंही तुम्ही करू शकतात. असं जर तुमच्याकडे 7 दिवसाच्या 7 पिवळ्या साड्या नसतील तर तुम्ही एक पिवळी साडी 7 दिवस वेअर करू शकतात. सकाळी उठून जेव्हा आपण पारायण वाचतो, पारायण वाचून झाल्यानंतर धुवून पुन्हा दुसऱ्या दिवशी ती वेअर करू शकतात. किंवा 7 दिवस तीच साडी न धुताही वेअर करू शकतात. कारण पारायणाला आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात. एका जागेवर बसून ती साडी खराब होत नाही. सो तसंही तुम्ही करू शकतात. तर माझ्याकडे होत्या, सो मग मी 7 वेगवेगळ्या साड्या रोज वेअर करते. मलाही छान वाटतं आणि काहीतरी विशेष आपल्या घरात असतं, सो म्हणून मग मी असं करते. साड्या मला खूप आवडतात त्यामुळे. तर बघू शकतात आजची थीम पारायणाची मांडणी मी माझ्या स्टुडिओमध्ये केलेली आहे. कारण हाच एक असा रूम आहे जिथे दिवसभरात खूप कमी येणं जाणं असतं. मी फक्त माझ्या व्हिडिओसाठी, जे माझे निकस्टाईल्स चॅनल आहे त्याच्या व्हिडिओसाठी मी ह्या रूममध्ये येत असते. तर हा माझा जो रूम आहे हा तुम्ही पारायणासाठीच फक्त असं नाहीये, तर माझा स्टुडिओ तर आहेच, बट ज्याही काही पूजा होतात, पारायण समजा नवरात्रीची मांडणी असते आपली देवीची, तर ते सगळं मी ह्या रूम मध्ये करते. तर हा पूजा रूम काइंड ऑफ ही आहे. तर जेही काही असे मेन ओकेजन्स असतात तेव्हा मी ह्या रूम मध्ये पूजे रिलेटेड जेही काही असतं ते इथे करते. तर पूर्व पश्चिम दिशा आहे, सो त्यामुळे इकडे मी मांडणी केलेली आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, आता संध्याकाळच्या आरतीची तयारी मी करणार आहे. तर संध्याकाळी खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं दिवे वगैरे लावल्यानंतर. तर या ठिकाणी मी समई लावणार आहे. दोघं समया खूप वेळ चालतात. जर तुम्ही पूर्ण समई भरून तेल टाकलं तर खूप दिवसभर चालतात. मी बराच वेळ लावलेल्या. तर संध्याकाळी म्हणजे पहाटेपासून लावल्या तर त्या 3-3:30 वाजेला विजलेल्या आहेत. सो म्हणून म्हटलं संध्याकाळीच आता पुन्हा लावूयात. आणि अखंड दीप जो आहे तो चालूच आहे. तर स्वामींना सुंदर असा आज पर्पल कलरचा ड्रेस वेअर केलेला आणि हा मी आत्ताच घेतलेला आहे. हे जे वस्त्र आहे स्वामींचं, हे स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे या तेलाच्या 2 बॉटल आहे. हे ऑइल डिस्पेन्सर्स आहे जे मी ॲमेझॉनवरून घेतलेले. याने दिव्यात तेल अतिशय व्यवस्थित आणि कुठलीही घाण न होता पडतं. सो त्यामुळे मला हे खूप आवडतं. तर अशा पद्धतीने मी दोघं समयांमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. दिवे लावून घेतलेले आहेत. कुठलीही पूजा म्हटली किंवा देवीचे दर्शन, देवांचे दर्शन म्हटले तर जेव्हा आपण साडी नेसतो ना तेव्हाच त्या वाईब्स आपल्याला मिळतात. तेव्हाच ते असं प्रसन्न छान वाटतं. म्हणजे मला तरी तसं वाटतं. जेव्हा मी साडी वगैरे वेअर करते ना तेव्हाच मला कुठलीही पूजा पूर्ण कंप्लीट झाल्यासारखं वाटतं आणि एक वेगळंच समाधान मला मिळतं. सो त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत असते. तर इकडे दिवा, तुपाचा दिवासुद्धा मी लावते. जे तुपाचे दिवे मी तुम्हाला दाखवलेले तर हे सुद्धा मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मागवते. तर 320 रुपयाला एक डब्बा पडतो. आता माहीत नाही मला काय किंमत आहे. मी एकत्र हे सगळे 2-3 डबे मागवून घेते. तर अतिशय सुंदर 1.5 तास चालणारा हा तुपाचा दिवा आहे. तर आरतीच्या वेळी मी चांदीच्या निरांजनात हा तुपाचा दिवा नेहमीच लावत असते. अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि मग मी माझ्या आरतीला सुरुवात करणार आहे. तर आरती आम्ही 3 जण करत असतो, अंशू, मी, त्याचे पप्पा. तर सगळ्यात आधी ओवाळून घेणार आहे, मग आरतीला मी सुरुवात करणार आहे. तर अशी संध्याकाळची माझी पूजा आरतीची तयारी असते. तर सगळा एक दिवसाचा एक व्लॉग नाही टाकू शकत, म्हणून 2-2 दिवसाचे व्लॉग मी शेअर करणार आहे. तर रात्री जेव्हा आम्ही झोपतो तर येल्लो कलरचा लाईट मी इथे लावते. स्वामींच्या म्हणजे जिथं पूजा मांडलेली आहे त्या रूममध्ये एक येल्लो कलरचा लाईट लावते आणि असा लुक दिसतो त्यानंतर.
तर चला मैत्रिणींनो, आजची मांडणी मी तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवणार आहे। तर अशा पद्धतीची आजची मांडणी होती। खूप सुंदर वाटायचं, खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण देवाला धूप दीप दिवे फुलं अशा पद्धतीने सजावट करतो, तर आपल्यालाही एक वेगळंच समाधान मिळत असतं। तर म्हणूनच माझी ही सगळी धावपळ असते। सो अशा पद्धतीने छान अशी मांडणी झाली। मस्त 2 दिवसही छान गेले पारायणाचे।